नमस्कार मित्रांनो, भाईंदरच्या खाडीवरून मस्त खाडीचा नजारा बघत तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. मित्राची लाजिरवाणी स्माईल बघून झाल्यावर आम्ही चाललो जीवदानी आईच्या दर्शनाला. लोकल ट्रेनमधून उतरून विरार स्टेशनला ईस्टला येऊन शेअर रिक्षा पकडून जीवदानी आईच्या डोंगराच्या पायथ्याशी आलो. गाडी घेऊन येणाऱ्यांसाठी इथे पार्किंगची पण जागा आहे, तुम्ही गाडी पण घेऊन येऊ शकता. जीवदानी आईचं नाव घेऊन पायऱ्या चढायला चालू केल्या. तेवढ्यातच एक प्रॉब्लेम झाला, काय तो पुढे सांगतो. मंदिरामध्ये फोटोशूट अलाउड नाही, तिथे काय आम्ही फोटो वगैरे काय काढले नाही. मंदिराच्या वरच्या बाजूला मस्त एकदम बसायला शेड काढली आहे. जसं जाऊन बसलो मस्त वाटलं जरा. वाघाच्या कानात सांगून काहीतरी मागत होते वाटतं. तसंच इथं पैसे चिटकवायचे आणि काय मागायचे तो मागायचा. पैसे चिकटले तर काय तुमची इच्छा पूर्ण होणार, नाही तर नाही होणार. इथं पिंजऱ्यामध्ये पोपट पण आहेत, मस्त जरा बघायला बरा वाटला. राणीच्या बागेत आल्यासारखं वाटलं. इथं खूप जण बसतील अशी एवढी जागा आहे, मस्त एकदम झोपू पण शकता. आणि त्यामध्ये भक्तगीत लागलं होतं, मस्त वाटलं ऐकायला जरा. तुम्हाला बोललो होतं ना, शिड्या चढायला लागल्यावर प्रॉब्लेम झाला होता. मी ना हाफ पॅन्ट घालून आलेलो आणि त्या हाफ पॅन्ट अलाउड नाही. मग काय मला साडीसारखे असे घालायला दिले आणि म्हटलं जा, खाली येईपर्यंत काढू नका म्हटले. आणि आम्ही नाश्ता घरातूनच घेऊन आलेलो, तर नाश्ता जरा करतो आता. आणि सगळं फिरून झालं. इथे मंदिर आहेत बाजूला छोटी मोठी, त्यांच्या पण पाया पडून मस्तपैकी जरा आम्ही आराम केला. A few moments later. थोडा आराम केल्यावर आम्ही निघालो. इथला नजारा बघून भावाला काही फोटो काढायची इच्छा आवरत नव्हती. भावाने 1, 2, 4, 5, 10 अँगलनी माझ्याकडून फोटो काढून घेतले. अर्धा तास इथेच घालवला. खाली जाताना खूप सारे प्रसादाचे दुकान आहेत. उतरत असताना आमचे दोघांचे पाय जाम कापरत होते.
इथे एक रस्ते जेवणाची पण सोय आहे. 10 रुपयामध्ये जेवण मस्त एकदम मिळतो. डाळ भात, भाजी, पापड, लोणचा. आणि त्यात आईचा निरोप घेतो. सो बाय बाय.